जगद्गुरू तुकाराम महाराज पंढरीला विठ्ठलाला भेटण्याच्या कडे निघतील आणि या निमित्तानं तुकोबरायांच्या नामाचा गजर करत वारकरी सुद्धा सोबत चालतील। पिंपरी चिंचवड परिसरातल्या देहू इथे जी दृश्य आहेत ती आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतो आहोत। तुकोबांच्या पालखीचं आज प्रस्थान निश्चित आहे आणि या निमित्तानं वारकऱ्यांमध्ये उत्साही वातावरण आहे। पाऊस जोरदार बरसत असून सुद्धा देहूमध्ये सुदैवानं आव्हानात्मक परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही। तिथे जमलेल्या वारकऱ्यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या प्रस्थानाच्या निमित्तानं दिंडी काढलेली आहे। थोड्याच वेळात तुकोबरायांच्या पादुका पालखीत ठेवल्या जातील आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर होत पालखी पुढे सरकेल। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी प्रशांत सागवेकर आत्ता देहूमध्ये आहेत। प्रशांत, जय हरी विठ्ठल। जय हरी विठ्ठल माऊली। आपण आता या क्षणाला देहूमध्ये आहात। तुमचं पुण्य आहे, तुमचं कर्म आहे की अशा अत्यंत पवित्र ठिकाणी तुम्ही आहात। हे सगळं वातावरण तुमच्या मार्फत आम्हाला आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे। नक्कीच गेल्या 700 वर्षांची परंपरा आहे प्रसाद सर आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या दिंड्यांचा उत्साह अजिबात तसूभर सुद्धा कमी झालेला नाही। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, महापुरासारखं संकट आहे, प्रचंड पाऊस आहे आणि या सगळ्यातून सुद्धा वाट काढत हे सगळे वारकरी जो काही कायदा नियम अटी शासनानं घालून दिलेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी कालच या सगळ्या संदर्भात जनतेला आवाहन केलं होतं, वारकऱ्यांना आवाहन केलं होतं, या सगळ्याचं पालन करत हे सगळे वारकरी आज देहू संस्थानमध्ये पोहोचलेले आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आज देहू संस्थानमधून तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ होईल आणि उद्या आळंदीमधून माऊलींची पालखी मार्गस्थ होणार आहे। मात्र या दोन्ही ठिकाणी अतिशय काटेकोर असे नियम लावण्यात आलेले आहेत। मी आत्ताच राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांशी बोललो, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जे जे नियम अटी आम्ही घालून दिलेत त्या सगळ्याचं काटेकोरपणे पालन होतंय। वारकरी आम्हाला सहकार्य करतायत, प्रचंड संख्येने वारकरी येत असतात, लाखोंच्या संख्येने वारकरी येत असतात। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दिंड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते। ज्या काही निर्धारित दिंड्या आहेत त्या येतातच, पण दरवर्षी नव्या वाढणाऱ्या दिंड्या पण असतात। बिलकुल। या निमित्तानं एक प्रश्न असा आहे की तुकोबा आज निघतील, उद्या ज्ञानोबा निघतील आणि नंतर मग तुकोबा आणि ज्ञानोबा पुण्यात एकत्र येतील, उराउरी भेटतील आणि पुढे पंढरीकडे मार्गस्थ होतील। या 2 दिवसांमध्ये साधारण एक पावसाची शक्यता लक्षात घेता काही विशेष निर्बंध आहेत का? वारकऱ्यांनी शक्य तितकं पुण्यामध्येच यावं आणि पालखीत सहभागी व्हावं असं आवाहन केल्यानंतर देहूतली आजची गर्दी काही कमी झाली असं वाटतंय तुम्हाला? गर्दी खूप कमी आहे, कारण फार कमी लोकांना सोडण्यात येत आहे। आपण जर आत्ता माझ्या आजूबाजूला बघितलं तर हे देहू आणि देहू परिसरातून येणारी लोक, तसंच वारीसाठी येणारी लोक, ही सगळी लोक आहेतच। दिंड्यांची संख्या कमी आहे। या सगळ्यांना पुण्यामध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। जसं शासनानं सांगितलं त्या पद्धतीनं हे नियमांचं पालन सुरू आहे आणि पुण्यातून पुढे सासवड आणि दिवेघाट या सगळ्या परिसरातून पुढे जो काही दिंड्यांचा सहभाग आहे तो वाढेल। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पावसाचा जो परिणाम आहे किंवा पावसाचा जो जास्त भार असतो हा पुणे जिल्ह्यापर्यंत असतो। पुढे जर सातारा आणि सोलापूर एकूण 3 जिल्ह्यातून पालखी जाते, एक पहिला पुणे जिल्हा, दुसरा सातारा जिल्हा आणि तिसरा सोलापूर जिल्हा, या 3ही जिल्ह्यातून पालखी जात असताना सातारा आणि सोलापूरमध्ये पावसाचा वेग तसा कमी असतो, पावसाचा त्रास तसा कमी होतो। त्या ठिकाणच्या रचना, रस्ते आपण जर बघितले तर ते फार रुंद आहेत, मोठे आहेत, त्यामुळे अडचणी तुलनेनं कमी येतात। पण पुणे जिल्हा क्रॉस होईपर्यंत काही अडचणींचा सामना सगळ्यांनाच करावा लागतो। मग त्या पालख्यांचे सगळे प्रशासन असेल किंवा दिंड्या असतील, दिंड्यांचं जे प्रशासन आहे या सगळ्यांना एका अडचणींचा सामना करावा लागतो, पण पुढे पुढे हे सगळं सुकर होत जातं। अगदी आपण या सर्व पालखी सोहळ्याचं वार्तांकन कराल, त्या निमित्तानं फक्त एकच, आपण तब्येतीची काळजी घ्या, वेळोवेळी आपण भेटत राहू। धन्यवाद। तर राज्यातील काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा अद्याप